सुरगाण्यात मटका सट्ट्याचा उघड धुमाकूळ, पोलिसांची कारवाई, फसवी राजकीय नेत्यांचं अभय उघड. जिल्हा पोलीस अधीक्षक आदेशाला केराची टोपली, मटका जुगार दारू अड्डे सुरूच, नागरिक संतप्त. सुरगाणा तालुक्यात राजकीय नेत्यांच्या आश्रयानं अवैध मटका सट्टा व बेकायदेशीर दारू विक्री खुलेआम सुरू असल्याचं गंभीर चित्र समोर आलंय. नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या स्पष्ट आदेशानंतरही तालुक्यातील जुगार अड्डे बंद न झाल्यानं पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. नाशिक पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईनंतरही मटका जुगार अड्डे आजही पोलिसांच्या नाकावर टिचून सुरू असल्याचं वास्तव आहे. विशेष म्हणजे बेकायदेशीर दारू विक्री रोखण्यातही पोलीस प्रशासनाला अपयश आलंय. तालुक्यातील युवक मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी जात आहेत. तालुक्यातील युवक संपूर्ण दिवस जुगार, मटका आणि बनावट दारूच्या नशेत बुडाल्यानं त्यांना आर्थिक, सामाजिक, शारीरिक व कौटुंबिक नुकसानीला सामोरं जावं लागतंय. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतायत. सुरगाणा पोलिसांकडून जिल्हा अधीक्षकांना दाखवण्यापुरती थातुरमातुर कारवाई करण्यात आली. प्रत्यक्षात अवैध धंदे पूर्ववत सुरू असल्यानं या कारवाईवरच संशय व्यक्त केला जातोय. काही पोलीस कर्मचाऱ्यांचेच अवैध धंदेवाल्यांची साटेलोट असल्याची चर्चा जोर धरू लागली. संपूर्ण कारवाई फारसं ठरत असल्याची उपरोधिक टीका होतीये. गेल्या अनेक वर्षापासून सुरगाणा तालुक्यात राजकीय नेत्यांचे मटका जुगार बिनधास्त सुरू असल्याचं उघड सत्य असून स्थानिक गुन्हे शाखेच्या काही कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानेच हे अवैध धंदे फोफावल्याची चर्चा दबक्या आवाजात नव्हे तर उघडपणे सुरू आहे. आजही मटका अड्डे राजरोज सुरू असल्याचं चित्र आहे. दरम्यान 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलनं वेळोवेळी बेकायदेशीर धंद्यांबाबत बातम्या प्रसारित करून पोलीस प्रशासन, तहसीलदार, दारूबंदी विभागाचे दुर्लक्ष उघड केलंय. तरीही संबंधित यंत्रणांना कोणतीही स्वैरसूतक नसल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. तालुक्यातील नागरिकांनी तात्काळ मटका, सट्टा व बेकायदेशीर दारूंचे अड्डे बंद करण्यात यावेत. दोषी पोलीस व राजकीय नेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा लोकाक्रोश उपाळून येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक, सुरगाणा.